नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलवर. आज आपण पाहणार आहोत एक अतिशय महत्त्वाच्या शासन निर्णयाबद्दल, जो संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि वृद्धभूमीन शेतमजूर अर्थसहाय्य योजना यांच्याशी संबंधित आहे. या निर्णयामुळे जिल्हा पातळीवरील कार्यालयांना मोठा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. तर मुख्य बातमी म्हणजे सन 2025-26 या आर्थिक वर्षासाठी संजय गांधी निराधार अनुदान योजना जिल्हा आस्थापनेसाठी 143,72,72,000 इतकी अर्थसंकल्पीय तरतूद मंजूर झाली आहे. त्याचबरोबर वृद्धभूमीन शेतमजुरांना अर्थसहाय्य योजना यासाठी 57,54,63,000 इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे. वित्त विभागाने मंजूर केलेल्या या तरतुदीतून खालील प्रमाणे निधी सर्व विभागीय आयुक्तांना वितरित करण्यात आलेला आहे. संजय गांधी निराधार अनुदान योजना 80,01,75,430 रुपये, तर वृद्धभूमीहीन शेतमजूर योजना 32,18,67,792 रुपये हा निधी संदर्भातील आधीच्या शासन निर्णयानुसार वितरित करण्यात आलेला आहे. तर नव्याने वितरित केलेला निधी आता वित्त विभागाने BIMS प्रणालीद्वारे खालील खर्चासाठी नव्याने निधी वितरित केलेला आहे. यामध्ये वेतन, दूरध्वनी, वीज व पाणी, प्रवास खर्च, कार्यालयीन खर्च या अंतर्गत संजय गांधी निराधार अनुदान योजना जिल्हा आस्थापनेसाठी 29,55,48,400 रुपये, तर वृद्धभूमीन शेतमजूर योजना जिल्हा आस्थापनेसाठी 12,03,40,500 रुपये या ठिकाणी आहेत. तर हा निधी कोणत्या कालावधीसाठी असेल, तर हा संपूर्ण निधी नोव्हेंबर ते डिसेंबर 2025 या कालावधीसाठी मंजूर करण्यात आला असून सर्व विभागीय आयुक्त कार्यालयांना सोबतच्या विवरणपत्रानुसार निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, हा शासन निर्णय उपयोगी वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, माहिती इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या सरकारी अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.